नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूपच खास आणि धक्कादायक असणार आहे. कारण आज जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकल्यानंतर तुमच्या मनात फक्त एकच प्रश्न येईल, हे खरंच माझ्यासोबत घडत आहे का? मंडळी, कर्क राशीच्या जीवनात येत्या काही दिवसात असा एक मोठा बदल होणार आहे जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो किंवा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा बदल प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे. काही लोकांसाठी हा बदल आनंदाचा असेल तर काहींसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदल अचानक घडणार आहे. म्हणजे तुम्ही त्यासाठी तयार नसाल तरीही तो तुमच्या आयुष्यात येणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या बदलातून तुम्ही कसा फायदा घेऊ शकता. मंडळी, आता आपण कर्क राशीच्या सध्याच्या ऊर्जा आणि परिस्थितीबद्दल बोलणार आहोत. सध्या कर्क राशीचे जातक एक कॉन्फिडन्स आणि खूप जास्त स्ट्रॉंगमधून जात आहे. कधी मन खूप शांत असतं तर कधी अचानक टेन्शन, विचार आणि गोंधळ वाढतो. तुम्हाला असं वाटतं की मी जे ठरवतो सतत बदलतो किंवा काहीतरी मोठं घडतं असं सतत का वाटतं. हे सगळं योगायोग नाही तर मंडळी, कर्क राशीच्या सध्या एनर्जीचा प्रभाव खूप जास्त आहे. त्यामुळे भावनाचा वेग वाढलेला आहे. छोटे निर्णयही मोठे वाटू लागतात. जुन्या गोष्टी आठवून मन अस्थिर होतं आणि भविष्याबद्दल एक अनिश्चितता जाणवते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही अस्तव्यस्त तुमच्यासाठी काय आहे. कारण जेव्हा आयुष्यात मोठा बदल येणार असतो तेव्हा आधी मन अशा प्रकारे तयार होतं आणि म्हणूनच कर्क राशींच्या आयुष्यात सध्या ही हालचाल सुरू होते. काही लोकांना अचानक जुन्या गोष्टी संपताना दिसतील तर काही लोकांना नवीन सुरुवातीचे संकेत मिळतील. पण अजून सगळं स्पष्ट नाही, कारण खरी घटना अजून पुढे येणार आहे. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथे मी सांगणार आहे तो बिग चान्स नेमका काय असू शकतो. मंडळी, आपण कर्क राशीच्या सध्याच्या स्थितीबद्दल कधी मन खूप शांत वाटतं तर कधी अचानक टेन्शन, विचाराने अस्तव्यस्त वाटते. कुठेतरी मोठं घडणार आहे असं सतत मनात जाणवतं. हे सगळं फक्त योगायोग नाही तर मंडळी, कर्क राशीवर सध्या चंद्राचा प्रभाव खूप जास्त आहे, ज्यामुळे भावनांमध्ये चढ उतार होत आहे. छोटे निर्णयही मोठे वाटू लागतात. जुन्या गोष्टीही आठवून मन अस्थिर होतं आणि भविष्याबद्दल अनिश्चितता जाणवते. पण इथे एक खूप मोठी गोष्ट आहे, ही अस्तव्यस्त तुमची कमजोर नाही तर नवीन तयारीचा काळ आहे. कारण जेव्हा आयुष्यात मोठा बदल येणार असतो तेव्हा आधी मन अशा प्रकारे तयार होतं आणि म्हणूनच कर्क राशीच्या आयुष्यात सध्या ही अस्थिरता सुरू होते. काही लोकांना अचानक जुन्या गोष्टी संपताना दिसतील तर काही लोकांना नवीन सुरुवातीचे संकेत मिळतील. पण अजून सगळं स्पष्ट नाही, कारण खरी घटना अजून पुढे येणार आहे. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथे मी सांगणार आहे तो मोठा बदल नेमका काय असू शकतो. मंडळी, आता आपण त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. इथे खरी गोष्ट समजणार आहे की कर्क राशीच्या आयुष्यात नेमका कोणता बदल येऊ शकतो. काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी पूर्ण चित्र बदलून टाकेल. ती घटना वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकते. एखादी जुनी अडचण अचानक संपून जाईल, एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल किंवा एखादी अनपेक्षित बातमी ऐकायला मिळेल. पण ही गोष्ट एकदम अचानक घडेल आणि तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार नसाल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण येऊ शकतं. काही लोकांसाठी हा बदल खूप चांगला असेल, जसे की कामामध्ये प्रगती, पैशाची नवीन संधी किंवा आयुष्याची नवीन सुरुवात. पण काही लोकांसाठी हा बदल थोड्या धक्कादायक असू शकतो, कारण जुनी गोष्ट संपताना दिसू शकतात आणि नवीन गोष्ट स्वीकारावे लागतात. म्हणून इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, या काळात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय पुढे परिणाम बदलू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधी ओळखायला शिका, कारण काही संधी सध्या वाटतात पण त्या तुमचं नशीब बदलू शकतात. पण खरी गोष्ट म्हणजे, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे प्रेम जीवन, नातेसंबंध काय बदल होऊ शकतो. मंडळी, आता आपण कर्क राशीचे प्रेम जीवनाबद्दल आणि नात्याबद्दल बोलणार आहोत. हा काळ तुमच्या नात्यासाठी थोडा संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आधीच कोणता तरी नात्याला असं तर कधी कधी गैरसमज वाढू शकतात आणि छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. म्हणून या काळात
एक गोष्ट महत्त्वाची आहे, बोलणे कमी करू नका आणि मनात काहीही ठेवू नका, कारण नात्यामध्ये संवाद कमी झाला की गोंधळ उडतो. काही लोकांना असंही जाणवू शकतं की समोरची व्यक्ती मला समजवत नाही, पण खरी समस्या समजण्यात नाही तर बोलण्यात असते. त्यामुळे शांतपणे बोलणे खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात येऊ शकते किंवा एखाद्या ओळखीच्या माध्यमातून भेटू शकते. पण इथे घाई करू नका, कारण पहिली छाप नेहमी खरी असते असं नाही. या काळात नात्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास हळूहळू तयार होतो पण तुटायला वेळ लागत नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक हाताळा आणि भावनांमध्ये वाहून जाऊ नका. पण अजूनही सर्वात मोठा भाग बाकी आहे, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे पैसा आणि करिअरमध्ये काय मोठे बदल होऊ शकतात. मंडळी, आता आपण कर्क राशीचे पैसा, प्रेम आणि करिअरबद्दल बोलणार आहोत. हा काळ तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे काही गोष्टी खूप चांगल्या होतील तर काही ठिकाणी थोडं लक्ष द्यावं लागेल. एकीकडे तुमच्यासमोर नवीन संधी येण्याची शक्यता आहे. नवीन कामाची ऑफर मिळू शकते, जुने रखडलेले काम पूर्ण होऊ शकते किंवा वरिष्ठाकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. पण दुसरीकडे काही आव्हानंही येऊ शकतात. अचानक खर्च वाढू शकतो, पैशाची तळमेळ बिघडू शकते किंवा काही आर्थिक निर्णय घाईत घेतले जाऊ शकतात. म्हणून या काळात खूप काळजी घेणे गरजेचं आहे. कोणताही निर्णय विचार न करता घेऊ नका आणि पैसा खर्च करताना थोडा संयम ठेवा. करिअरच्या बाबतीत मात्र हा काळ संधी देणारा ठरू शकतो. जर तुम्ही मेहनत करत असाल तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसू शकतो. पण लक्षात ठेवा, संधी आली तरी ती टिकवण्यासाठी तुमचा संयम, मेहनत खूप महत्त्वाची आहे. काही लोकांना अचानक बदलण्याची संधी मिळू शकते, जसं की नोकरी बदल, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत निर्णय घेतला तरी नुकसान होऊ शकतं आणि शांतपणे घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे जाऊ शकतं. पण आज एक खूप महत्त्वाचा भाग बाकी आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या काळात कोणती चूक टाळायची आहे, कोणती काळजी घ्यायची आहे. मंडळी, आता आपण त्या व्हिडिओच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत की हा भाग नीट लक्ष देऊन ऐका, कारण इथे दिलेला सल्ला तुमचं नुकसान टाळू शकतं. कर्क राशीच्या जातकांनी या काळात सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण काही लोक बाहेरून चांगले दिसतील पण आतून परिस्थिती वेगळी असू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोठे निर्णय घाईत घेऊ नका. नोकरी, पैसा किंवा नातेसंबंध, कोणत्याही गोष्टीत घाई केली तर पुढे पश्चाताप होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट, राग आणि भावना नियंत्रणात ठेवा, कारण या काळात छोट्या गोष्टीही मोठा वाद निर्माण करू शकतात आणि वेळ परिस्थिती अशी येऊ शकते की तुम्हाला शांत राहण्यास फायदेशीर ठरवेल. लक्षात ठेवा मंडळी, हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे. कितीही शांत राहता आणि कितीही विचारपूर्वक निर्णय घेता याल, त्यांचं पुढचं यश अवलंबून आहे. आणि काही लोक या काळातून खूप पुढे जातील तर काही लोकांना थोडं थांबून विचार करावा लागेल. पण घाबरायची गरज नाही, कारण योग्य निर्णय घेतले तरी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला बदल घेऊन येऊ शकतो. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे जात आहोत, जिथे तुम्हाला सांगणार आहे की संपूर्ण काळ शेवटी तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे. तर मंडळी, आता आपण या संपूर्ण भविष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की कर्क राशींच्या आयुष्यात काही मोठे बदल येऊ शकतात. पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, हा काळ तुमच्यासाठी नकारात्मक नाही तर बदल घडवणारा काळ आहे. म्हणजे जे काही घडणार आहे ते तुमचं आयुष्य पुढं नेण्यासाठी घडणार आहे. काही लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवात घेऊन येईल, कामात प्रगती देईल आणि आयुष्यात नवीन दिशा देईल. जर तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर तुम्ही या काळात खूप चांगला फायदा घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बदल नेहमी सोपा नसतो, पण तोच बदल तुम्हाला मजबूत बनवतो. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ एक ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो आणि जे लोक संयम ठेवतील ते पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतात. त्यामुळे घाबरू नका, जे काही घडलं ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. कर्क राशीचा आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, ज्यात बदल, संधी आणि काही सावधगिरी सूचना होत्या.
लक्षात ठेवा, ही माहिती फक्त मार्गदर्शनासाठी नाही, खरी ताकद तुमच्या विचारामध्ये, तुमच्या मेहनतीमध्ये आणि एका महत्त्वाच्या गोष्टीमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे, तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा नीट पहा, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन अर्थ समजेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कर्क राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये मी माझ्या बदलासाठी तयार आहे. मंडळी, आयुष्यात बदल येणं थांबवता येत नाही, पण तो बदल कसा स्वीकारायचा आहे हे तुमच्या हातात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या राशीबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. मंडळी, आता आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत जे या काळात मानसिक शांतता आणि स्थिरता देऊ शकतात. रोज सकाळी उठून सूर्योदयाला पाणी अर्पण करा, त्यामुळे मन शांत राहतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. ओम नमः शिवाय हा मंत्र रोज 108 वेळा जपा, त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो. चंद्राशी संबंधित उपाय तिसरा. कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्यामुळे सोमवारी पांढरे कपडे घालणे किंवा दूध पांढऱ्या वस्तूचे दान करणे फायदेशीर ठरू शकते. रागावर नियंत्रण. या काळात राग कमी ठेवा, कोणतेही निर्णय घेताना 10 मिनिट थांबून विचार करा. खर्चावर नियंत्रण. अनावश्यक खर्च टाळा आणि पैसे नीट जपून वापरा, यामुळे आर्थिक स्थिरता टिकून राहते आणि नात्यामध्ये संयम राहतो. कोणाशीही वाद वाढवू नका, शांतपणे बोलल्याने अनेक समस्या आपोआप सुटतात. हे उपाय पाळले तर हा काळ तुम्हाला मानसिक शांती आणि स्थिरता आणि सकारात्मक बदल जाणवू देऊ शकतो. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या क्षणाला आलो आहोत. आज आपण कर्क राशीबद्दल जे काही पाहिलं ते लक्षात ठेवा. हा काळ तुमच्यासाठी बदलण्याचा आहे, घाबरू नका, कारण प्रत्येक नशिबाच्या साथीवर आपल्या यशाची पायरी नक्कीच असते. तर हा काळ तुमचं नशीब बदलून टाकू शकतो. जर तुम्ही शांत राहिलाय, संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमचं नशीब पलटणार आहे. लक्षात ठेवा मंडळी, म्हणून सकारात्मक राहा, मेहनत करा आणि पुढे चला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मंडळी, ह्या राशी भविष्यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मी काजल, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. त्यासाठी स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय सर्वांना. भेटू अशाच एका राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.